भाजप आमदार सुरेश धस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला जात आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आमदार सुरेश धस प्रचंड आक्रमक झालेले आहेत। सुरेश धस आज सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या भेटीला पोहोचले, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। सुरेश धस यांनी काल सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांची भेट घेतलेली होती आणि आज परत अजितदादांना भेटण्यासाठी सुरेश धस इथे आलेत। ही दृश्य आपण बघतोय। जेव्हा त्यांची गाडी इथं अजितदादांच्या बंगल्याजवळ पोहोचली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात घेतला जावा अशी मागणी सातत्याने सुरेश धस करतायत। काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, जेव्हा देशमुख कुटुंबीय सुद्धा फडणवीसांच्या भेटीला आले होते। शिवाय अजितदादांची सुद्धा भेट धस यांनी घेतली होती आणि आता आज पुन्हा एकदा ते अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। सुरेश धस यांनी सातत्याने हे प्रकरण लावून धरलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून होतीये। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, ही भेट संध्या नेमकं कशा बाबत आहे, समजू शकलाय का? सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। खरं तर आपण जर पाहिलं असेल तर सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा ही मागणी करतात। त्यांनी बीड प्रकरण जे आहे ते लावून धरतात। काल देखील त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि काही बीड प्रकरणातील काही मुद्दे जे आहेत ते अजित पवार यांच्या समोर ठेवले होते आणि त्यानंतर काल रात्री उशिरा देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता सकाळी सुरेश धस जे आहेत ते अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी गेलेले आहेत। कारण आपण जर बघितलं असेल तर सातत्याने सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर आरोप करतात आणि धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या पक्षातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना तात्काळ मंत्रिपदावर हटवावे अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत आता ते नेमकी कोणत्या विषयावर चर्चा करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र संपूर्ण बीड प्रकरणाची अजितदादा जे आहे ते सुरेश धस यांच्याकडून माहिती घेतील अशी आपल्याला माहिती मिळते। कारण ज्या पद्धतीने सुरेश धस आरोप करतात त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाची प्रतिमा जी आहे ते कुठेतरी डागाळत चाललेली आहे आणि विशेषतः धनंजय मुंडे त्यांच्या पक्षाचे मंत्री असल्यामुळे त्यांच्या पक्षाला सर्वाधिक फटका बसू शकतो। याचमुळे सुरेश धस आणि आज अजितदादांची भेट ही महत्वाची मानली जाते। आता सुरेश धस अजितदादांना नेमकं काय सांगतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।